तर कांदा कापाय घेतलाय बघा, लय तिखट आहे. खेळायचं नाही बाई, काय गार्डन हायवे तर खेळाय आहे का? ओम उठतय झोपेत ना, परत झोपतोय. आता लय रडला ओम. कांदा चिरून टाकलाय उन्हाला, तेवढंच वाळून निघन म्हणलं, तर निम्मा कांदा चिरायचा शिल्लक आहे. म्हणलं गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळ म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. मुलं तर शाळेत गेला, ओम राधा पण. तर ओमचे दुखती दाढ, तिथं नकोच म्हणत होता, पण तरी पण त्याला शाळेत लावला. राधू पण हे दुखतंय ते दुखतंय म्हणत होते. बघा प्रवासाने कंटाळली होती मुलं, पण लावली तरी पण शाळेत. आणि आता इथं मी ठेवलाय चहा सगळं आवरून. इथं मस्त असं चहा ठेवलाय आणि दूध पण उकळतंय. बराच वेळ झालं बंद केला आता मी गॅस, लय वेळ झालं तापतंय. आणि चहा बागा इथं ठेवला म्हणतात. चहा आता कशाचा ठेवलाय, साखर नव्हती बघा. आज 2-3 दिवस झालं साखर संपली, गावाला जायच्या टायमाला संपली होती, आणलीच नाही. तर गुढीपाडाच्या घाट्या होत्या का ना, त्या फोडल्या आणि त्यात दूध आणि चहा पावडर हे टाकून त्याचा चहा केला. अद्रक पण टाकलंय, मस्त असं घाट्याचा चहा केलाय. ते पण एक साखरच असते बघा. आणि दुर्गा मा पण इकडं आंघोळ करून बसली. दुर्गा बसली बघा, बिस्किटच खायचं म्हणते. तिला म्हणलं बिस्किट नको खावा, सर्दी झाली इकडल्या तिकडल्या पाण्याने. गन पावडर हे केलंय, फक्त डोकं उतरायचं राहिलंय, ओली केस आहेत बघा. तर मी इथं ओमच्या डब्याला केलं उपीट केलं, त्याची दाढ दुखते त्याच्यामुळं. आणि इथं चपात्या आणि डाळ केलते, 4-5 चपात्या केलत्या. दोघांसाठी पण चपात्या केलत्या, डाळ पण. तो नको म्हणला, म्हणजे ते नको म्हणायच्या आधीच मी नको म्हणले. रात्रच म्हणत होता मग मी खायला ये नाही, आणि मग त्याला मी उपीट करून दिलं बघा. तर चहा पण उकळलाय मस्त असं इथं. तर आज कांदा आणायचा आहे, मसाला करायचा आहे. तर मग अशी कांदा निवडत बसते, मग उशीर झाला मला आंघोळीला. ह्याला बाहेरचं झाडून काढलं, तर कांदा 2-4 खराब झालं, तर ते नीटनाटकं केलं. परत आंघोळी केली, देवपूजा पण करायची. दारातलं सगळं झाडून पण घेतलं. मग अशा आंघोळीच्या आधी पाला जरा आता कमी आलाय पडायचा. तर इकडे ठेवलात कांदा, सगळं पुसून घेतला, एक ना एक कांदा पुसून घेतला. आणि ते खराब झालेला कांदा 5-6 होतं ते बाजूला काढलं. होय वा, करा की आंघोळ वर का की, तुम्ही तर डोकं बिकं विसरून बसलाय. हुलग्याची भाजी करायची, कच्चं हुलगा शिजाय टाकलं बघा, शिजत्यात गॅसवरती. इथं सामान घेतलं काढून, जिरे, आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर पण घेतली. मोहरी टाकायची फोडणीला. सगळं सामानाचं आता पेस्ट करून घ्यायची. दुर्गा मला मागती फोन, किरकिर करते बघा. तुम्हाला दाखवते उकडलेलं हुलगं, त्याला कडान म्हणतात बघा उकडलेलं. तर हे सगळं सामान बारीक करून फोडणीला टाकलं, मसाला, हळद, जिरे, मोहरी फोडणीला टाकून. आणि आता ह्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं. दुर्गा मावसाठी ठेवलंय खायला, मिठाचं मऊ शिजलंय पूर्णासारखं कडान. आता म्हणजे पाणी बघा रसा म्हणून टाकायचं ते आपल्याला हुलग्यामध्ये. तर पातळ भाजी बनवायची ह्याची. आणि इथं मस्त असं परतून घेतलं सामान, पाणी ओतून घेतलंय. आता मी चवीनुसार मीठ पण टाकणार आहे. हुलगं शिजताना मीठ टाकलं होतं आणि शेंगदाण्याचा कूट पण घेतला. थोडी उकळी फुटल्यानंतर कूट टाकणार आहे. आणि एवढं थोडं मीठ घेतलं. अजून बाजरीच्या भाकरी पण केल्या आणि हुलग्याची इकडं भाजी पण केली बघा. लय घट्ट पण नाही आणि लय पातळ पण नाही, जास्त केली. ह्यांची जेवणं झाली दोघांचे, बाह्याचे ह्यांचे मुलांची. तर मला शाळेतनं राधू काय आले नाही. रात्रीची गवारची शेंग इथं परतली बघा, गरम केली. तर भांडी तर आधीच घासली होती, भाजी टाकून भाकरी घासायची आधी भांडी घासली होती. तर आता 11 वाजल्या, जायचं आहे आता कांदा आणायला आणि लसूण आणायला बघा. तर मसाल्याची तयारी आज करायची. आणि उद्या 25 तारीख, आता धाकधूक खायला लागले. तर बघू उद्या मसाला भाजायचा. उद्या तर मला लय लवकर उठावं लागेल बघा. आणि आज सगळं सामान नीटनाटका करायचं, कांदा हे कापून ठेवायचं. मला भूक लागली होती, पण ह्यांनी आधी म्हणतात जाऊ, ह्यांनी फोनवर बोलतात. बघा आता ह्यांना किती वेळ लागतोय, तर 2-4 घास खाऊन घ्यावा. चला बरं का, हे महाग लागली. परत हिचं आवरलं, फुल पॅन्ट घातली, तोड घेतलं. हिला सर्दी लय झाली तरी फ्रीजच उचकते. तर चला भांडे तर झाल्यात घासून. चला की, मला येऊन अजून 2 बादल्या कपडे धुवायच्यात. पोरांचीच एक बादली भरून टाच फुल भरली बादली. आणि बाकीच्यांची तर तिघाच्या आमची लांबच राहिली. अशा 2 बादल्या कपडे कधी व्हायचे धुवून. कांदा कापायचं 1-2-3 तास तर लागतंय, लसणाला पण 1 तासभर. तोंड धुतलं, काजळ गेलं पुसून. आता आलोय मार्केटला बघा, इकडं मंडईमध्ये. तर मोठं मार्केट आहे इथं. ह्यांनी घेतात कांदा मोजून घ्यायच्यात, 15 किलो कांदा आणि 3 किलो लसूण घ्यायचा. ह्यांनी सांगितलं तेवढं माप करायला. तर मोठं मार्केट. अगं ही माप करायचंय, कांदा लसूण वजन करायचंय, खेळायचं नाही. पप्पा चल म्हणायला लागलं, तो घेतलात कांदा लसूण, चल लवकर.
चल की खेळायचं नाही बाई, काय गार्डन हायवे तर खेळाय आहे का, यायनाच पोरगी. तर आलो बघा मार्केटवरनं 15 किलो कांदा, 3 किलो लसूण. तर ह्याच्यामध्ये लसूण आहे, ही पिशवी टाच भरली होती म्हणून ह्याच्यामध्ये थोडा कांदा वाटला कमी केला. तर हा 15 किलो आणि तिथला 5 किलो एवढा सगळा कांदा चिरायचा आहे बघा. तिथं मी गोणीत भरून ठेवलाय पाठी खाली, सकाळी निवडून ठेवलाय. तर चला घेते कांदा कापायला आणि कपडे डायरेक्ट दुपारनं नाही तर संध्याकाळी होईल तेव्हा. ह्यालाच आता 4-5 तास जाईल कांद्याला आणि लसणाला. आणि राबू येणं अर्ध्या तासाने शाळेतनं. दुर्गा वम वम खेळतो इकडं दुर्गा पण. चला आज लय काम आहे मला, भरपूर काम आहे बघा. घेते आपलं पटापटा कापून. तर कांदा कापाय घेतलाय बघा, लय तिखट आहे. आता आणलेला नवीन कांदा आहे, असं जळजळ होतंय ना, लय म्हणजे लय जळजळ होतंय बघा. एवढसा सोलून झालाय बघा, अजून तर कशातच काय नाही. तोवरच डोळ्याचे ते आगाग होते, पाणी यायला लागले डोळ्याला. अजून एवढा कांदा कापायचा आहे मला. चला घेते आपलं पटापटा कापून. मन दुर्गा खेळतात, राहत तर आली नाही शाळेत. का रोम जेवायचं का? इथं टाकला कांदा चिरून वाळायला. आता एवढाच फळ काय बसाना लय दाट टाकला. ह्यांना फोन केला खाट आपण उन्हाला टाकू, खाटो चांगला पसरून कांदा वाळून. आणि इकडं पण दुसऱ्या गोण्यावर टाकला. जवळजवळ एक टब भरून कांदा आहे, मोठा टब बघा. काळी पाटी तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आता अजून थोडा कांदा कापायचा आहे, तात्पुरता टाकला सुकायला उन्हाला हडकायला. ह्यांना आलं खाटोवर टाकायचा. लसूण मी कांदा चिराच्या आधी उन्हात टाकला होता, ही फोडायचा तेल लावून ह्याला अजून उन्हात टाकायचा, परत फोडून घे. 3 वाजून गेलं बघा. आणि आताशी माझा लसूण फोडून उन्हात टाकलाय वाळायला बघा. फोडून झालाय कांदा, तर मगच वाळायला टाकला उन्हामध्ये. तर पहिला 5च्या पुढं होता किलो बघा कांदा. आणि सगळ्याचा 15, 20, 21 किलो कांदा चिरायचा होता मला आज. हां, आणि आता थोडा एवढा अजून एवढा कांदा चिरायचा राहिलेला. बाकीचं चिरून सगळं उन्हाला टाकलं, ऊन होतं तर. पण आता आभाळ काय यायला लागले काय माहित. हा की बाबू, अजून एवढा कांदा चिरायचा पाटीभर. आणि कपडे निर्मित टाकायचे म्हणलं जेवण करावं, थोडं जेवण करून कांदा चिरा, मग संध्याकाळी कपडे. अजून संध्याकाळी लसूण सोलायचा. संध्याकाळनं 12, 12:30 वाजेपर्यंत मला काम जातं आहे. परत संध्याकाळचं स्वयंपाक. तिकडं लसूण वाळाय टाकलाय, टपात ठेवलाय बघा. दिसला का काळा टप तिकडं. ओमची दुखते दाढ, झोपला खेळून खेळून, जेवणच केलं नाही सकाळपासून. त्याला चारू का म्हणलं तर नको म्हणला. राधू पण झोपली इकडं, ट्युशनला तर गेली नाही. कंटाळ्यात मुलं का कंटाळतात एवढे काय माहिती. झोपतात बघा दुपारनं, सकाळनं लवकर उठतात ना, त्याच्यामुळं त्यांना वैताग येतो. हेच पण छाती दुखते, हिला दवाखान्यात न्यायची वायलीच. दुर्गा पाणी खेळू नको, आपल्याला कपडे धुवायचे. थांब, पाणी नको खेळू. ते पिचकारी नाही, पंप आहे हवा मारत सायकलला. हो उठतंय झोपेत ना, परत झोपतोय. आता लय रडला ओम. उठून बघा म्हणतोय दाढ लय दुखते मम्मी. त्याला दाढ काय दुखलेली सहन होणार, रातभर पण इवळते, दाढ दुखते. अचानकच दुखायला लागले, काय झाले काय माहिती. ओम आणि पप्पा येतात, पप्पा म्हणलं दवाखान्यात नेतो दोघाला पण. ह्याच्या दाढाखाली ठेवाय मी लवंग पण दिलती, रात्री 2 दिलत्या. तेवढ्या पुरतं त्याला बरं वाटलं. परत अजून किरकिर करायला लागला पहाटच. चल आपण जेवण करू, उठतो का? चल ए बाबू चल, चल माझ्या बरं जेवायला. मी पातळ भाकर चुरून देते, काला चुरून. उठ चल, चमच्याने खातो. चल की, नुसतं चुरून देते. उठ, चमच्याने फक्त खायचं. उठ बाबू चल. येतात पप्पा तोपर्यंत. काय महाग लागलंय आमच्या तर काय माहिती.